हातकणंगले तालुक्यातील पठणकोडोली स्मशानभूमीत जादू टोळण्यासारखा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। 2 पुरुष 2 स्त्रिया त्यांच्या फोटोला टाचण्या तसेच काळ्या बाहुल्या, लिंबू, काळे कापड असं अर्धवट जाळलेल्या अवस्थेत साहित्य आढळले। या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे। गावच्या वेशीवर असलेल्या स्मशानभूमीत हळद कुंकू लावून लिंबू टाकणे, परडी सोडणे अशा वारंवार घटना घडत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते। पठणकोडोली गावाबाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत मध्यरात्री भोंदूबाबा मांत्रिक येऊन असे प्रकार करतात। गावापासून लांब असलेल्या स्मशानभूमीत असे प्रकार होत असल्याने गावकऱ्यांच्या भावनेशी खेळ सुरू आहे। या घटनेमुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जादूटोणाविरोधी कायद्याला समोरच आव्हान उभं राहिलं आहे। स्मशानभूमी, गावच्या वेस, नदीकडे जाणारे रस्ते या ठिकाणी बुधवारी, शनिवारी, अमावस्या आणि पौर्णिमेच्या मध्यरात्री बाहेरगावच्या काही लोकांसह गावातील विकृत लोकांकडून असे अघोरी प्रकार केले जातात अशी चर्चा आहे। बुधवार दिनांक 8 रोजी गावातील एका महिलेच्या अंत्यविधीवेळी मध्यरात्री स्मशानभूमीत ग्रामस्थ गेले असता ही घटना समोर आली। मराठी एस न्यूजसाठी पठणकोडोलीहून सिद्धू बोरगावे। काल पठणकोडोलीमध्ये जे स्मशानभूमीमध्ये अघोरी प्रकार घडला आहे, तर सदरचा प्रकार खऱ्या अर्थानं निंदनीय आहे। मला वाटतंय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा अशा घटना अलीकडच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं जो पुरोगामी आमचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये असे प्रकार घडताना दिसत आहेत। काही जणांचा नरबळीसुद्धा गेलेला आहे। मग नेमकं प्रशासन म्हणा किंवा नागरिक कशाची वाट बघतायत हेच आम्हाला लक्षात येत नाही की बाबा आज ना उद्या एखादा लहान मुलाचा वगैरे सुद्धा जीव जाऊ शकतो किंवा एखादा नरबळीसुद्धा जाऊ शकतो। त्यामुळे प्रशासनानं ठोस पावलं उचलून ह्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे। तसंच नागरिकांना ज्या नागरिकांना हा प्रकार निदर्शनास येत असेल तर अशा नागरिकांनी सुद्धा सजगतेनं या लोकांचा पाठपुरावा करून प्रशासनाला माहिती देणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे। तेव्हाच कुठं अशा लोकांच्या प्रवृत्तीला आपल्याला आळा घालणं